भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर कनेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज यांनी परखड भूमिका मांडली आहे। समाजानं अशा भोंदू प्रवृत्तीकडे डोळसपणे पाहणं अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। सध्या काहीही खपवून घेण्याची मानसिकता वाढत असल्यानं अशा घटना वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं। अशा प्रकारांमुळे धर्मक्षेत्र बदनाम होत असून सामान्य लोकांचं शोषण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। समाजातील प्रत्येक घटकानं सजग राहण्याची गरज आहे। अशा कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं। दुसरं काय झाले की काहीही खपवणारी लोक नाही, त्यांच्यापासून समाज सुद्धा सावधान राहायला पाहिजे। आणि कधी कधी आम्ही दिवसा पाहिलेल्या याच्यात रात्री जाऊन पडतो, दिवसा पाहिलेल्या खड्ड्यात रात्री जाऊन पडतो, किंवा रात्री पाहिलेल्या खड्ड्यात दिवसा जाऊन पडतो। असं होऊ नये। असं बरीचशी घटना आपण दर दिवशी ऐकतो, पाहतो, अनुभव करतो, तथापि त्यातून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे ना। बरीच मंडळी आपण बोध घेत नाही। आणि याच्यामुळे काय होते की अशा लोकांमुळे धर्मक्षेत्र बदनाम होतं। मग सरसकट सगळ्यांकडे त्या दृष्टीने पाहायला सुरुवात होते। धर्मक्षेत्र बदनाम करतात ही मंडळी, अशी मंडळी। आणि ही एकाच दिवशी घडते किंवा कधीतरी घडते असं नाही, कुठे ना कुठेतरी होत असते। एवढा मोठा ही राजधान झाल्यानंतर सुद्धा त्या 8-15 माणसं की पैसे कायमचेच विसरून जातात। असं होऊ नये की ही कायमची लक्षात ठेवायला पाहिजे की अशा पद्धतीने समाजाचे शोषण, विविध घटकांचे शोषण करणारी मंडळी ही कुठल्याही रूपात होऊ शकतात। उघडी आणि त्यांना योग्य शिक्षण झालं पाहिजे, तर लोकांना, इतरांना सुद्धा अशा पद्धतीने कार्य करणाऱ्यांना आयुष्यभर लक्षात ठेवायला पाहिजे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।